साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत। जीवत्वाची खंत स्वरूप श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ। जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम। का सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे। पुनश्च आपल्याला एकदा वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। तत्पूर्वी एक विचारात आपल्याला सगळ्यांना असं विचारते की सगळ्या ग्रुपवर लिंक आलेली आहे नाही सुरेंद्र दादा? सगळ्या ग्रुपवर लिंक गेलेली आहे ना? एक मिनिट थांब, तुमचा ऑडिओ बंद आहे सुरेंद्रजी, ऑडिओ चालू करा तुम्ही सुरेंद्रजी। कारवा आणि भटगोंड्यांवर आहे। आली सगळ्या ग्रुप वरती येत आहे। आले आहे ना सगळ्या? आहे हो आहे सगळ्या ग्रुप। हा ठीक, हरकत नाही। काका जॉईन होणार होते पण ते झाले नाही, तर म्हणून म्हटलं काही लिंक गेली नाही का? ठीक आहे। पूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमन करते। परम आदरणीय सुनील काकांना पण साष्टांग नमन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। आज चिंतनाचा विषय दासबोध आणि दासबोधाच्या अंतर्गत दशक 14वा अखंड ध्यान नाम आणि समास 8वा अखंड ध्यान निरूपण। 14व्या दशकाचं नावच अखंड ध्यान नाम का बरं आहे? त्याचं कारण समास 8वा जो आहे ते अखंड ध्यान निरूपण असं याचं नामाभिधान असल्यामुळे समर्थांनी याच दशकाला अखंड ध्यान नाम हे नाव दिलेलं आहे। मग आता या ठिकाणी समर्थांनी अखंड ध्यान निरूपण म्हणजे काय, याचा आपण जोपर्यंत पूर्णपणे बघत नाही अखंड ध्यान निरूपण आपण झालेलं आहे की अखंड ध्यान म्हणजे काय नाही नाही असं अखंड म्हणतात। काळाचे बंधन नाही, पुढे नाही, भेद नाही, कोणत्याच प्रकारचे भेद नाही, त्याला अखंड असं म्हणतात। मग असं अखंड जे आहे ते अखंड ध्यान
अखंड ध्यान हे आम्हाला साधलं पाहिजे. मग ध्यान म्हणजे काय? अखंड ध्यान आम्हाला साधलं पाहिजे म्हणजे ध्यान म्हणजे नेमकं काय हे आपण सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. ध्यानाबद्दलच्या अनेक कल्पना अनेकांच्या असतात. आम्हाला ध्यान एका ठिकाणी जसं ध्यानाचे वर्ग असतात आणि ध्यानाचे वर्ग असून त्यामधून मग सामूहिक ध्यान ही पण कल्पना समोर येते. जे ध्यानाबद्दलच्या आमच्या ज्या काही कल्पना आहेत त्या अशा पद्धतीच्या ध्यानाच्या कल्पना आहेत. डोळे मिटणे, स्थिर होणे आणि मग त्या ध्यानामध्ये वेगवेगळे अनुभव येणे, काही प्रकाश दिसणे, काही दृश्य दिसणे, काही संत दर्शन होणे आणि बैठकीतलं ध्यान ही सगळ्यात महत्वाचं ध्यान आम्हाला वाटतं. आणि मग आम्ही म्हणतो आम्हाला ध्यान लागतच नाही. काकांचं असं म्हणणं आहे की ध्यान हे 1 मिनिटाचं जरी लागलं तरी खूप झालं. बैठकीमध्ये 1 मिनिटाचं जरी ध्यान लागलं तरी खूप झालं. आणि आम्ही तासनतास 2-2 तास जर त्या बैठकीत बसत असू तर हे ध्यान काय ध्यान करतं अशी काकांची मांडणी आहे. आणि म्हणून ध्यान हा मुद्दा समर्थांनी इथे पूर्ण समासाच्या निमित्ताने आमच्या समोर स्पष्ट करून ठेवलंय की कशाला ध्यान म्हणतात आणि ते अखंड कसं असतं. समाधीच्या अभ्यासामध्ये ध्यान हा एक मधला टप्पा आहे. म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी असा हा क्रम आहे. धारणा, ध्यान आणि समाधी. आता धारणा कशाला म्हणतात? धारणा जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत ध्यान समजणार नाही. धारणा म्हणजे काय? जे ध्येय आमचं निश्चित झालेलं आहे त्या ध्येयावर अंतःकरण वृत्ती तद्रूप करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे धारणा. आता ध्येयावर अंतःकरण वृत्ती तद्रूप अद्याप झालेली नाही. अद्याप ती तद्रूप झालेली नाहीये, परंतु ती तद्रूप करण्याचा म्हणजे एकाग्र करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. अनेक माध्यमातून तो प्रयत्न सुरू आहे. त्याला धारणा असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी साधनेचा भाग आहे, शिल्लक आहे. आता वृत्ती ध्येयाकार झाली, तद्रूप करण्याचा प्रयत्न चालू आहे. अंतःकरण वृत्ती तद्रूप करण्याचा प्रयत्न करता 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 धारणा आम्हाला साधलंय. आणि धारणा झाल्यानंतर आता ती वृत्ती ध्येयाकार झाली. आणि ध्येयाकार झाली पण त्याचं भान आहे. ध्येयाकार झाल्याचं भान आहे. म्हणजे ध्येय कोणतं आहे आपलं? ध्येय आपलं ब्रह्मरूप होणे आहे, सुखरूप होणे हे आपलं ध्येय आहे. मग आता ब्रह्मरूप होणे या ध्येयाची अंतःकरण वृत्ती तद्रूप करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे सतत अंतःकरणामध्ये आत्मविचार टिकवून ठेवण्याचा प्रयत्न, आत्माविषयीच विचार करायचा, आत्माविषयीच मनन करायचं. तत्कथनम तत्श्रवणम श्रवणम अशा पद्धतीने सारखा प्रयत्न करायचा धारणा. आणि आता ती आत्मविचारामध्ये ज्यावेळेला स्थिर झाली अंतःकरण वृत्ती मी ब्रह्म आहे इथे ती ज्यावेळेला स्थिर झाली म्हणजे ती ध्येयाशी ध्येयाकार ती वृत्ती ध्येयाकार झाली. परंतु भान आहे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे याचं भान आहे. त्याला ध्यान असं म्हणतात. ते भान असणं त्याला ध्यान असं म्हणतात. आणि वृत्ती ध्येयाकार झाली आणि ध्येयाकार झाल्यानंतर त्रिपुटीचा लय झाला आणि ते भान पण आम्ही विसरलो. त्याला सहजता आली. मी ब्रह्म आहे त्याला सहजता आली आणि आता त्याला समाधी असं म्हणतात. त्या सहज स्थितीला समाधी असं म्हणतात. भान विसरणे
म्हणजे समाधी. अशा पद्धतीने धारणा, ध्यान आणि समाधी कशासाठी आम्हाला माहित पाहिजे? आम्हाला अखंड ध्यान करायचं आहे. म्हणजे अखंड ध्यानाला जेव्हा अखंड हा शब्द लागतो त्यावेळेला त्या ध्यानाला सहजता आलेली असते. सहजता आल्याशिवाय त्याला अखंड हा शब्द लागतच नाही. ध्यानाच्या वेळा आमच्या ठरलेल्या असतात. सकाळी 5 ते 6 किंवा ब्रह्ममुहूर्त, याच्यावर ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करायचं. तशा वेळा पण आमच्या ठरलेल्या असतात. असं जोपर्यंत ठरवून आणि वेळेमध्ये बसवून ध्यान होतं त्या ध्यानाला समाधी अवस्था म्हणत नाही. सहजता जेव्हा त्या ध्यानाला येते तेव्हा त्याला समाधी अवस्था असं म्हणतात. आणि म्हणून या ध्यानाचे 3 प्रकार पण सांगितलेले आहेत. ध्यानाचे 3 प्रकार सुद्धा आहेत. प्रतीक ध्यान सांगितलंय, म्हणजे प्रतिकात्मक समोर काहीतरी ठेवायचं आणि त्या प्रतीकावर आपली वृत्ती एकाग्र करायची. पुष्कळ जण शालिग्राम जो आहे, शालिग्राम हा विष्णूचं प्रतीक आहे आणि याच्यावर सुद्धा आपली वृत्ती एकाग्र करतात. कारण एकाग्र होऊ शकत नाही. जण आपण समोर आणि त्याच्याकडे एकटक पाहतात म्हणतात. बऱ्याच मध्ये त्याच्याकडे सतत बघत असतात. या सर्व म्हणतात म्हणजे गुणधारे स्वरूप त्या ठिकाणी गणपती आमच्या श्री गुरूंचा स्फोट आणि मग त्यांची प्रतिमा तयार करून मूर्ती किंवा प्रतिमा तयार करतो आणि त्यावर त्याच्यामध्ये मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. याला ध्येय ध्यान असं म्हणतात. ध्येय ध्यान म्हणजे सगुणाच्या आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. ध्येय काय आहे? निर्गुण, निर्गुणाला पावणे हे ध्येय. आणि त्यासाठी साधन काय आहे? सगुणाच्या आधारे हे साधन आहे. पाविजे हा त्याचा परिणाम आहे. आणि म्हणून सगुणाच्या आधारे हे साधन आहे. म्हणून सगुण त्या ठिकाणी त्याची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवतात. त्याला ध्येय ध्यान असं म्हणतात. तर तिसरं अहमग्रह ध्यान हा एक ध्यानाचा प्रकार आहे. तर अहमग्रह ध्यान म्हणजे काय? मी ब्रह्म आहे ही वृत्ती सतत अंतःकरणामध्ये असते. मी ब्रह्म आहे अशा ध्यानाला अहमग्रह ध्यान असं म्हणतात. मी ब्रह्म आहे या ठिकाणी साधक स्थिर होतो. ध्यान सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि समर्थ म्हणून म्हणतात समर्थ, अंतर्निष्ठ तितुके तरले आणि अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. जे अंतर्निष्ठ आहेत म्हणजे जे अंतर्निष्ठ झाले म्हणजे मी ब्रह्म आहे ही वृत्ती ज्यांनी सतत जोपासून ठेवली आहे, सतत ती तेवत ठेवली आहे ते तरले. कारण एक दिवस ती वृत्ती, तो वृत्ती लेश पण निघून जातो आणि त्याला सहजता येते. वृत्ती लेश पण निघून जातो आणि मग सहजता येते. त्या सहजतेपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे.
अखंड ध्यान होईल. सहजतेपर्यंत जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा ते अखंड ध्यान. तोपर्यंत ध्यानाची प्रक्रिया ही खंडित खंडित स्वरूपाने होते. प्रतीक ध्यान, ध्येय ध्यान, अहंग्रह ध्यान, अशा सगळ्या पद्धतीने ध्यानाचे जे अँगल आहे ते आमच्या लक्षात आले पाहिजे. संपूर्ण सगळे अँगल आमच्या लक्षात आले पाहिजे की नेमकं ध्यान साठी आम्हाला त्या सहज स्थितीला पोहोचायचं आहे. 14वा दशक चालू आहे. आणि अजूनही आम्ही त्या सहजतेकडे जर वाटचाल करीत असू तर मग अभ्यास कशासाठी केला? विद्वत्तेसाठी केला का? अजिबात नाही. म्हणून ध्यानाचे हे सगळे प्रकार माहित पाहिजे. म्हणून प्रतीक ध्यान, ध्येय ध्यान आणि अहंग्रह ध्यान. अहंग्रह ध्यान परत सांगते, मी ब्रह्म आहे ही जी वृत्ती सतत आतमध्ये तेवत असते, जागी असते, त्याला अहंग्रह ध्यान असं म्हणतात. आणि म्हणून ह्याला सहजता आल्यानंतर ते अखंड ध्यान, त्याला अखंड ध्यान असं म्हणतात. म्हणून अखंड ध्यानापर्यंत आम्ही पोचायचं कसं, आम्ही विचार करायचा. इथपर्यंत आम्ही आवाज कट होत आहे. वहिनी आवाज कटतोय तुमचा, आवाजच नाही येत आहे. आता बघा आला का? हा आला आला वहिनी आला. आला ना? हा. आता येत आहे. आला. हा. नाही, समर्थांनी आवाज एकदम व्यवस्थित आहे. आम्हाला सुरू नाही ऐकू येत. कट होतो. आवाज येतोय बरोबर. आता समर्थांनी सुरुवातच पूर्ण केला. फक्त केला. बाकी ध्यान निर्माणाशी काहीही संबंध पुन्हा आवाज तसा कट होता. आवाज येत नाही, तुटतोय. क्लिअर आवाज येत. हा. आवाज कटतोय शैला. मी व्हिडिओ बंद करते. व्हिडिओ बंद करे. हा चालेल. व्हिडिओ बंद कर, ऑडिओवर चालू दे. हा. ठीक आहे. हा. आता या ठिकाणी समर्थ दुसऱ्या अवीमध्ये आम्हाला सांगतात आहे की देवपूजा वा विमळ हसी त्याने भाग्य पावी जे समजते, मूर्ख अभक्त वेस्ती दरिद्र भोगीचे. सगळ्यात समर्थांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे की देवाची पूजा करावी सगुणाच्या आधारे. समर्थांनी सुरू केलेला आहे. आधार कशाचा? सगुणाचा. साधन आधार घेणं म्हणजे साधन आहे. म्हणून देवाची पूजा करायची. कशी करायची? स्वच्छ हाताने करायची. स्वच्छ हाताने करायची म्हणजे शुचिर्भूत होऊन करायची. शुचिर्भूत अंतःकरण पण पाहिजे आणि शरीर पण शुचिर्भूत हवं, शुद्ध हवं. म्हणून चारित्र्याने, स्वच्छ चारित्र्याने पूजा करायची. शुचिर्भूत होऊन देवाची पूजा करायची. जर शुचिर्भूत होऊन पूजा केली नाही तर मूर्ख, प्रपंचात व्यस्त व अभक्त त्यांना दारिद्र्य भोगावे लागते. दारिद्र्य भोगावं लागतं म्हणजे हे आनंदाला प्राप्त होणार नाही. अभागी राहतात.
आनंदाला हे प्राप्त होऊ शकत नाही, आनंद रूप होऊ शकत नाही, असे ते अभागी असतात. आणि म्हणून अभाग्यासी करी भाग्यवंत. भाग्यवंत जर आम्हाला व्हायचं असेल तर मग आम्हाला सुचिरभूत होऊन, अंतर्बाह्य सुचिरभूत होऊन पूजा करावी लागते देवाची. म्हणजे कोणाची हो? श्री गुरूंची. श्री गुरूंची जेव्हा आम्ही मग तशी पूजा करायची म्हणजे हळद कुंकू फूल एवढं त्या फोटोला व्हायचं, रोज नमस्कार केला म्हणजे पूजा का? ही पूजा समर्थांना अपेक्षित आहे का? अजिबात नाही. श्री गुरूंच्या संघामध्ये सतत राहायचं. श्री गुरूंनी सांगितलं त्याचप्रमाणे अगदी तंतोतंत तशी साधन करायचं. आपल्या मनाचं त्यामध्ये काहीही मिसळायचं नाही. अशा पद्धतीने ज्यावेळेला आम्ही श्री गुरूंची पूजा करू त्याच वेळेला आम्हाला सर्व भाग्य लाभतात. अभाग्यासी करी भाग्यवंत. भाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका समर्थ. आम्ही अभाग्य असणाऱ्यांना भाग्यवंत करणारे कोण असतात? तर श्री गुरु असतात. ते समर्थ असतात. पण त्यांचं सामर्थ्य आम्ही आमच्या पदरात केव्हा पाडून घेऊ? जर आम्ही अंतर्बाह्य शुद्ध असू तर, अंतःकरण शुद्ध असेल तर. एवढं महत्वाचं समर्थांनी सुरुवातच सांगितलेली आहे. अखंड ध्यानाला सुरुवातच समर्थांनी इथून केलेली आहे, पूजेपासून केलेली आहे. आणि मग अशा पद्धतीने आम्ही अंतर्बाह्य ज्यावेळेला शुद्ध होऊ, अंतःकरण ज्यावेळेला आम्ही शुद्ध करू त्यावेळेला मग समर्थ म्हणतात की आधी देवाचं ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. आता ह्यानंतर अंतःकरण शुद्ध केल्यानंतर, अंतःकरण शुद्ध करण्याचा उपाय अजून शास्त्राने आम्हाला सांगितलंय, निष्काम कर्म यांनी आमचं अंतःकरण शुद्ध होणार आहे. मग निष्काम कर्माची कधीच पास सोडायची नाही. आणि असं अंतःकरण शांत शुद्ध झाल्यानंतर मग मात्र देवाची संकल्पना आम्ही समजून घ्यायची. शुद्ध अंतःकरणाने शुद्धाची कल्पना समजून घ्यायची. अशुद्ध अंतःकरण आहे हो. अंतःकरणामध्ये खूप कचरा आहे, मन विक्षेप आवरण सगळे दोष आहेत. चढ विकाराने ते गच्च भरलेलं आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये आम्हाला शुद्धाची संकल्पना स्पष्ट होईल का? अजिबात होणार नाही. चांगल्या स्वच्छ जागेवर खूप सारा पसारा टाकून ठेवला आणि म्हटलं की ही जागा इतकी स्वच्छ होती आणि ही जागा स्वच्छ आहे, यावर आमचा विश्वास बसेल का? कधीतरी कधीच बसणार नाही. तो सगळा कचरा बाजूला केल्याशिवाय ही जागा शुद्ध आहे, स्वच्छ आहे आढळणारच नाही. अगदी त्याप्रमाणे अंतःकरणातला मळ जोपर्यंत नाही तोपर्यंत आम्ही देव ही संकल्पना शास्त्र शुद्ध समजून घेऊ शकत नाही. म्हणून देव ही संकल्पना समजून, म्हणून देवाचं ओळख म्हणजे देवाचं जाणावे. कोण? मूर्तीमधले देव सगुणाच्या आधारे, सगुणाचा आधार घेतला आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने आता आम्ही निर्गुण पाहिजे. थोरला देव, समर्थांनी त्यांना थोरला देव म्हणतात. कोण आहे थोरला देव? आत्मदेव. आत्मदेव थोरला देव आहे. त्या थोरल्या देवाला ओळखायचं कशाच्या माध्यमातून? सगुणाच्या आधारे, सगुणाचा आधार घेऊन
आणि सगुणाचा आधार घेण्यासाठी अंतःकरण शुद्ध. स्टेप बाय स्टेप आम्हाला समर्थ समोर नेतात आहे. या सगळ्या स्टेप्स आमच्या लक्षात आल्या पाहिजे. आणि मग असा थोरला देव जो आहे, जे आत्मदेव आहे, हे देवाचं खरं स्वरूप आहे. थोरले देव सच्चिदानंद स्वरूप आहे. सद्गण चिद्गण आनंद घन असं त्यांचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाला मी ओळखायचं म्हणजे जाणायचं. मग कसा आहे थोरला देव? थोरला देव असं तशी असे आहेच. तिन्ही काळात तो आहेच. जागृती स्वप्न सुषुप्ती आहेच. सगळ्या याच्यामध्ये आहेच. असं जे आहे नावाचं जे तत्व आहे, हा खरा देव आहे. हे देव आहे. मग आता थोरले देव ना ओळखायचं असेल तर त्याची कोणी फार सुंदर पद्धत संतांनी सांगितली आहे. नाथांनी सांगितली ती पद्धत, नाथांची सांगते पद्धत. देवास ओळखावे म्हणजे नेमकं काय करावं? नाथांनी सांगितलेल्या ही प्रक्रिया आहे. प्रक्रिया आहे काय तर आपल्याला सुद्धा खूप आनंद होईल. आणि म्हणून नाथ म्हणतात, नाथांनी जागृती सुषुप्ती स्वप्न तिन्ही अवस्था होय भजन, तेथे अखंड अनुसंधान निज बोधे पूर्ण ठेवले अंगी. बोधपर्यंत यायचे. देवाला ओळखायचं आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये आहे याची जाणीव ठेवायची आहे. हे भजन आहे. याचा अखंड अनुसंधान ठेवायचं आहे. हे भजन आहे. आणि हे आम्हाला ओळखायचं आहे. मग आता त्याच्यासाठी काय करायचं? झालं, सगुणापासून सुरुवात करायची. हे ओळखायला, हे रूप ओळखायला सर्वांग श्याम वर्ण. सगुण स्वरूप कसं आहे? सगुण मूर्ती कशी आहे? करकटावरी ठेवून या काय वर्णन केले हो संतांनी? सर्वांग सुंदर मकर कुंड तळपती श्रवणी. तुका म्हणे माझे हिची सर्व सुख. सर्वांग सुंदर वरिष्ठ गंभीर ते सगुण, अशा सगुण मूर्ती समोर उभं राहायचं आणि ती सगुण मूर्ती पाहत सुमुख आणि सुप्रसन्न मूर्तीचे ध्यान करावे. अशा सुमुख आणि सुप्रसन्न मूर्तीचं सुरुवात ध्यान बघावं. कशासाठी? थोरल्या देवाला ओळखण्यापर्यंत आम्ही ती प्रक्रिया नाथांनी सांगितली. सुंदर मूर्तींसमोर उभं राहावं आणि अखंड मूर्तींचं ध्यान करावं. चैनच पडत नाही. तुझ्याशिवाय रामा चैन पडत नाही रे मनाला. निद्रा सुद्धा येत नाही. नेत्रीन ये रे तुझं वेळ निद्रा. तुझ्याशिवाय निद्रा नाही. असं त्या सुंदर मूर्तीचं ध्यान आम्ही नेहमी करावं. आणि असं ध्यान करताना करता विषय आवरून या मनाला सगळ्या विषयांपासून आवरायचं. विषयांपासून आणि अखंड माझं ध्यान करायचं. आता मूर्तीकडे बघत असताना, मूर्ती डोळ्यासमोर असताना
डोळा जडो तुझी मूर्ती असं असताना ध्याना आले जे हास्य वदन. आता त्या मूर्तीचं ध्यान करता करता आम्ही त्या मूर्तीच्या हास्य वदनाकडे बघायचो. फक्त हास्य वदनच बघायचं. ते नाही, समचरण दृष्टी नाही, काहीच नाही. आता त्या मूर्तीचं फक्त हास्यवदन बघायचं. आणि आता हास्यवदन बघता बघता त्यातूनही सांडोनी वदन. हास्यवदन बघता बघता आता वदन सुद्धा सांडून द्यायचं. म्हणजे चेहऱ्यावरचं हास्य पाहायचं. आता चेहरा सुद्धा डोळ्यासमोरून आम्ही आमचा हटला पाहिजे. आणि मग कशाचं ध्यान व्हायला पाहिजे? केवळ हास्याचे करावे ध्यान. काकांनी सुद्धा हीच प्रक्रिया सांगितली आहे. ती आज नाथांच्या शब्दामध्ये मी फक्त आपल्या समोर मांडते, पण काकांनी सुद्धा हीच प्रक्रिया आम्हाला सांगितलेली आहे. आपल्या सगळ्यांना सांगितली आहे. केवळ हास्याचे करावे ध्यान. आता चेहरा सुद्धा बाजूला झाला. आता फक्त हास्यावर आम्ही एकाग्रता करायची. आणि हास्या माझी मन घालून त्या हास्यामध्ये आम्ही आमच्या मनाला एकाग्र करायचं. आता त्याही हास्याचे सांडूनी ध्यान. ते जे हास्य आहे, आता मूर्तीचं जे हास्य आहे, आता ते हास्य सुद्धा त्याच्यावरच सुद्धा आता आम्ही ध्यान बाजूला करायचं. आणि त्या हास्याच्या मागे असलेला जो आनंद घन आहे, हास्य कशाचं प्रतीक आहे? प्रसन्नतेचं प्रतीक आहे. सगुण मूर्तीवरचं जे हास्य आहे तर प्रसन्नतेचं प्रतीक आहे. त्या प्रसन्नतेमध्ये तेथे प्रवेशावे मन. तेथे आम्ही प्रवेश करायचा. म्हणजे त्या प्रसन्नतेमध्ये आम्ही एकरूप होण्याचा, तल्लीन होण्याचा प्रयत्न करायचा. आता हास्याचे सांडूनी ध्यान. त्या हास्याचं पण ध्यान सांडवायचं. आणि हास्यामागे असलेला आनंद घन तेथे मनाचा प्रवेश करायचा. अति सावधान निज अति सावधपणे त्या ठिकाणी त्या आनंद घन, हास्याच्या मागचं असलेला आनंद घन, आनंद रूप असलेलं तत्व, तिथे आता आम्ही प्रवेश करायचा. आणि तिथे आम्ही एकरूप व्हायचं. आणि मग तिथेच राहायचं. याला अखंड ध्यान असं म्हणतात. आता आम्ही देवाला ओळखलं सगुणाच्या आधारे. म्हणून मूर्तीवरच जे हास्य आहे, हास्यवदन आहे, तिथून आम्ही स्वतःला प्रसन्नतेकडे आणि प्रसन्न तत्वामध्ये एकरूप होण्यापर्यंत घेऊन जायचं. नाथांच्या ओळींच्या माध्यमातून ही प्रक्रिया सांगितली. आणि दुसरा तुम्हाला प्रमाण देते आहे काकांनी पण हीच प्रक्रिया सांगितलेली आहे. दर्शन घेताना नेमकं कसं दर्शन घ्यायचं, हीच प्रक्रिया काकांनी सांगितलेली आहे. आता देवाला या ठिकाणी आम्ही देवाला ओळखलं. कोण आहे? आनंद घन असा सच्चिदानंद परब्रह्म. आणखी समोर आम्ही नाव लावतो. माझे श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप चालते ज्ञानाचे बिंब देवाला ओळखले. त्याचे अवयव पण सुखाचे कोंब, अवयव सुद्धा सुखाचे कोंब देवाला ओळखलं. आणि अशा ओळखल्यानंतर चालते ज्ञानाचे बिंब, अवयव सुखाचे कोंब आहे. आणि मग त्यांना अनन्य भावे आता त्यांना भजावे. बस अनन्य भावे भजावे म्हणजे आता अंतःकरणाचा भाव त्यांच्याशिवाय कुठे जाताच कामा नाही हो. अखंड ध्यान चालू आहे. अंतःकरणाचा अंतरीचे ते धाव आहे की त्यांच्याशिवाय कुठेच जाता कामा नाही. तिथेच आता कोठे धावे मन तुझे चरण देख.
तुझ्या चरणाच्या तिथेच ते जडून बसलाय रे पांडुरंगा, तिथून ते हटतच नाहीये. अनन्य भावे भजावे, अंतःकरणाचा सगळा भाव श्री गुरूंच्या चरणापाशी, श्री गुरूंचे चरणांचं चरण भक्ती, पाद सेवन भक्ती, आणि मग निष्ठापूर्वक उपासना करावी. समर्थांनी सांगितलेल्या प्रक्रिया या निष्ठापूर्वक म्हणजे जे आम्हाला श्री गुरूंनी सांगितलं त्याचं तंतोतंत त्याप्रमाणे जीवन व्यतीत करायचं. अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे, असं सर्वोत्तम परमेश्वराचे सतत अनुसंधान असावे. सतत अनुसंधान म्हणजे कसं अनुसंधान? सतत अनुसंधान म्हणजे कसं? जाहलिया पूजा विसर्जन, विसर्जू नये अनुसंधान. पूजा झाली, पूजेचं विसर्जन झालं, आव्हान झालं, विसर्जन झालं पूजेचं. पण आव्हान झालं, विसर्जन झालं, तरी पण अनुसंधान विसर्जन नये. विसर्जन होता कामा नये. अनुसंधानासाठी आव्हान आहे, अनुसंधानासाठी विसर्जन आहे. आव्हान केलं, सगुण मूर्तीचं आव्हान केलं, हो आले गणेशजी घरी आले, सगुण मूर्ती. आता त्या सगुण मूर्तीचं ध्यान करता करता त्या सगुणाच्या आधारे आम्ही निर्गुण तत्वाकडे पोहोचलो. तो गणेश जो आले आहेत ते चिन्मय गणेश आहे. देवाला ओळखलं आणि ओळखल्यानंतर त्याचं पार्थिव भाग आम्ही विसर्जन केला आणि त्याच्यामधलं तत्वरूप जो गणेश आहे, ज्ञानरूप गणेश आहे, त्याचं अनुसंधान आता सुरू झालं. म्हणून जाहलिया पूजा विसर्जन, विसर्जू नये अनुसंधान, यालाच अखंड हरीचं स्मरण असं म्हणतात आणि ह्यालाच ध्यान असं म्हणतात. आणि असं परमेश्वराचं सतत अनुसंधान आम्हाला नक्की ठेवायला पाहिजे. सतत अनुसंधान आम्ही ठेवावं. अखंड तेलाची धार अशी अखंड असते, अगदी त्याप्रमाणे अनुसंधान आमचं अखंड असावं. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता. समर्थांनी सांगितले अखंड कसं असावं. आता अखंड नाम घ्यायचं तर आम्ही काहीच करायचं नाही का? अहो व्यवहारकालीन सगळे व्यवहार करायचे, परंतु व्यवहारकालीन व्यवहार करीत असताना सुद्धा अनुसंधान, सत्याच अनुसंधानात राहायचं. सकाळचा विषय आहे, नासते विद्यते भाव ना भाव विद्यते. त्या अनुषंगिक या सूत्राच्या अनुषंगिक सांगितलेले सच्च अनुसंधानात सतत राहा, असच्च अनुसंधानात राहा, अजिबात राहू नका. आणि ते सतरूप तत्व मी आहे हा निर्णय प्रत्येक वेळेला करत जा. अखंड ध्यान. आणि असं जे असतं सर्वामध्ये जो उत्तम तया नाम सर्वोत्तम, असं याला अशा परमेश्वराला सर्वोत्तम असं म्हणतात. कारण सगळ्यांमध्ये तो उत्तम असतो. सगळ्यांमध्ये म्हणजे सूक्ष्मामध्ये, स्थूलामध्ये, सगळ्यांमध्ये तो व्यापलेला असतो. असा व्यापक आणि सच्चिदानंद घन असतो. म्हणून तो सर्वोत्तम, सर्वात उत्तमातला उत्तम, उत्तम पुरुष. त्यालाच आत्मा म्हणतात.
देवाला ओळखलं. आधी देवा आधी परमार्थामध्ये ज्यावेळेला जोपर्यंत आम्ही जाणत नाही ना तोपर्यंत आम्ही पुढे तत्रूपापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून रूपाच्या माध्यमातून स्वरूप जाणायचं, अलंकाराच्या माध्यमातून सोनं जाणायचं, कपड्याच्या माध्यमातून सुताला जाणायचं. असं जोपर्यंत जाणणं आमचं होत नाही तोपर्यंत सतत अनुसंधान पण राहणार नाही. आणि तोच सर्वोत्तम आहे. सच्चिदानंद घन जे आहे तो सूक्ष्म आहे, व्यापक आहे. आणि तो सोडून सर्व हे लक्षात खरा अवघाची पसारा वावगाची सगळा पसारा म्हणजे देहादी जगताचा जो पसारा आहे हा सगळा वावगाच वाटता पाहिजे. सगळा मिथ्या आहे. फक्त विठ्ठलच सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. हे कर्म जोपर्यंत आम्ही जाणत नाही तोपर्यंत अखंड ध्यान आपल्याकडून शक्य नाही. आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की देवाला ओळखलं तरी सुद्धा वर्म लक्षात घ्या. अखंड ध्यानासाठी सुरुवातीला सांगित असलेलं हे काय आहे, अटी आहेत. हे जोपर्यंत आम्ही म्हणून हे वर्म जाणण्यासाठी आम्हाला शास्त्रशुद्ध अभ्यास करावा लागतो. शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करावा लागतो. म्हणून मोक्ष हे सुद्धा शास्त्र आहे. सकाळीच उल्लेख केलेला आहे की मोक्षाचं सुद्धा शास्त्र आहे. त्या शास्त्राचा आम्हाला अभ्यास केल्याशिवाय आम्ही मोक्षरूप होऊ शकत नाही. म्हणून बेमालूम मिश्रण आहे सत असतच. बेमालूम मिश्रण आम्हाला वेगळं करायचं असेल, पृथक्करण करायचं असेल तर आम्हाला शास्त्रशुद्ध विचारांचं रसायन त्यात घालावं लागेल. सकाळचा मुद्दा आठवा. आणि असं हे वर्म जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत अखंड ध्यान होणं शक्य नाही. आणि हे एकदा वर्म लक्षात घेतलं की मग समर्थ आता पुढे चालले आहे. आम्हाला सांगतात आहे की जाण जाणो देहरक्षी आत्मा द्रष्टा अंतर साक्षी पदार्थ मात्रास परीक्षित जाणपणे. आलंच जाणपण आलं, जाणणे आलंच. जाणणे म्हणजे स्मरण. स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जा समर्थ म्हणतात. जाणणे म्हणजे स्मरण. समर्थांनी सांगितलं. म्हणून आता जाण जाणो देहरक्षी. आता हे एकदा वर्म आम्ही लक्षात घेतलं की सर्वोत्तम कोण आहे, सर्वात सूक्ष्म आणि व्यापक सच्चिदानंद घन जे आहे तेच तो सर्वोत्तम आहे. आणि तोच या ठिकाणी जीवात्मा म्हणून शरीराचं रक्षण सुद्धा करतो आहे. आत्मा अकर्ता हे कसं काय मध्येच आणलं. आता आत्मा अकर्ता आहे आणि आता आम्हाला तर सगळं करते पण दिसतंय, याची काय व्यवस्था. म्हणून समर्थ म्हणतात आहे की या देहामध्ये जो कार्यरत असतो तो जीवात्मा आहे. त्या आत्म्याला जीवात्मा असं म्हणतात. त्या जीवात्म्यालाच उपाधीच्या भेदाने म्हणजे उपाधी
त्या जीवात्म्याला उपाधी आहे आणि काही आत्मा म्हणतात, द्रष्टा म्हणतात, अंतरसाक्षी म्हणतात. हे सगळं तो जाणतो, ह्या सगळ्याच त्याला ज्ञान होतो, म्हणून तो द्रष्टा. माझ्या अधिष्ठानावर हे मला ज्ञान होत आहे, माझ्या अधिष्ठानावर हे मला समजत आहे, माझ्या अधिष्ठानावर मी हे ऐकतो आहे, असं ज्या वेळेला विचार करतो तेव्हा तो रोल बदलला. साक्षी, द्रष्टा, आत्मा, कार्यभेद म्हणजे कार्यानुरूप त्याचं वर्गीकरण झालेलं आहे. उपाधी भेदाने त्याचं कार्यभेदाने आणि उपाधी भेदाने त्या जीवात त्याला आत्मा, द्रष्टा, साक्षी म्हणतात. आता अखंड ध्यानासाठी या तिन्ही गोष्टींची काय आवश्यकता आहे? आम्ही कशाचं ध्यान करावं? आम्ही या सगळ्यांचं अधिष्ठान असणार आत्मरूप तत्व त्याचं आमचं अखंड ध्यान असावं, अखंड स्मरण त्याचं असावं, त्याच्या अनुसंधानात आम्ही असावं. अद्याप सहजतेकडे गेलेले नाही. समर्थ सहजतेकडे घेऊन चालले, सहज ध्यानाकडे ते आम्हाला घेऊन चाललेत हळूहळू हळूहळू. आणि आता सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये सुद्धा हे चैतन्य जे आहे, हे चैतन्य सगळ्या प्राण्यांच्या शरीरात असतं आणि सगळ्यांना इंद्रियांना कार्याकडे प्रवृत्त करतो. कोण? हे चैतन्य. कारण दिसणारी जी सगळी सृष्टी आहे त्या सृष्टीचं चलन वलन आम्हाला दिसतो आहे, याच्यामध्ये व्यवहार होताना दिसतात आहे. ह्याची काय व्यवस्था? याची पण व्यवस्था समर्थांनी आम्हाला या ठिकाणी सगळी सांगितलेली आहे की प्राण्यांमध्ये दिसणाऱ्या जिवंतपणावरून त्यांच्यातील अस्तित्व कळते. सगळे जे प्राणी आहे, प्राणी मात्र जे आहे, या सगळ्या प्राणी मात्रांच्या जिवंतपणावरून आम्हाला अस्तित्वाची जाणीव होते, अस्तित्वाची जाण आम्हाला येते आणि ते आम्ही लक्षात घ्यावं. आत्मा सर्व प्राण्यात व पंचभौतिक सृष्टीत व्यापून आहे. प्राणी मात्री जगदांतरे म्हणून राखावी अंतरे, दाता भोगता परस्परे सकळ काही. समर्थ म्हणतात आहे की आत्मा सर्व प्राण्यात आणि पंचभौतिक सृष्टीमध्ये व्यापून आहे. चैतन्य सगळीकडे व्यापून आहे. ते जडामध्ये व्यापून आहे, ते चेतनामध्ये सुद्धा व्यापून आहे. जडामध्ये कसं व्यापून होते? जडाचं आम्हाला ज्ञान होतं. ज्या वेळेला जडाचं ज्ञान होतं त्यावेळेला का बरं ज्ञान होतं? चैतन्य त्याला व्यापून आहे म्हणून आम्हाला त्याचं ज्ञान होतं. आणि म्हणून आत्मा सर्व प्राण्यामध्ये आणि पंचभौतिक सृष्टीत व्यापून आहे. तोच दाता भोगता या निरनिराळ्या भूमिका शरीरामध्ये पार पाडतो. कोण? आत्मा, जो सर्वोत्तम आहे, तो सगळ्यामध्ये व्यापून आहे. त्याचं व्यापकत्व सांगितलं समर्थांनी. हे व्यापकत्व आम्ही लक्षात घ्या आणि व्यापकत्व लक्षात घेऊन त्याचं जेव्हा तो सर्व व्यापक आहे आणि तो निरपेक्ष व्यापक आहे, सर्व व्यापकता लक्षात घ्यावी आणि सर्व व्यापकतेवरून निरपेक्ष व्यापक. प्रल्हादाला विचारलं, या खांबामध्ये तुझा देव आहे का? हो म्हणाले. प्रल्हाद हो म्हणाले हो त्यावेळेला. तिथे पण आहेच आणि तिथे दर्शन दिलंच भगवंतांनी. म्हणजे सगळीकडे भगवंत व्यापून आहे म्हणून समर्थ म्हणतात हे लक्षात घ्यावं
आणि सगळ्यांची मने सांभाळावी. महत्वाचा संदेश समर्थांनी परत दिला. अखंड ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये कोणताच व्यत्यय नको, कशाचाच व्यत्यय नको, सगळ्यांची मन सांभाळा असं आम्हाला समर्थ सांगत आहे. कारण प्रत्येकामध्ये हा भगवंत आहे, हा परमेश्वर आहे. वेगवेगळ्या भूमिका फक्त तो करतो आहे. उपाधी भेदाने आणि कार्य भेदाने फक्त आम्हाला तो वेगळा वेगळा वाटतो आहे. वास्तविक तो एकच आहे. आणि तोच म्हणून सर्वांची मने सांभाळावीत. जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत. ईश्वर सर्वभूतान असतात, परंतु ते फक्त दाखल्यांच्या स्वरूपामध्ये असतात. प्रत्यक्षात आम्ही त्या दाखल्यांचा उपयोग किती करून घेतो. जो आमच्या मनासारखं वागतो त्याची मन आम्ही सांभाळायला तत्पर असतो. आणि जो आमच्या मनाविरुद्ध असतो ना, जिथे आमचा अहंकार ठेचला जातो, त्याच्यात आम्हाला भगवंत कधीच दिसत नाही. मग मन सांभाळणं हा प्रकार कशासाठी मन सांभाळायचंय? म्हणून त्यांच्या मनासारखं करायचं याला मन सांभाळणं म्हणतात का? चला ना आज आमच्या बरोबर सिनेमाला, आज कशाला मीटिंग अटेंड करता? आजचा दासबोध नाही केला तर नाही होणार का? एक दिवस आमच्याबरोबर मॉल मध्ये आला तर नाही होणार का? मन सांभाळायची आहे, ह्याला मन सांभाळणं असं म्हणतात का? मन सांभाळणं म्हणजे त्या मनाला कोणतीही दुखापत होता कामा नये. माझ्याकडून त्यांचं अंतःकरण दुखवता कामा नये. आज आम्ही आपल्या बरोबर मॉलला येत नाही हे सुद्धा सांगताना फार प्रेमपूर्वक आणि त्यांना पटेल अशा ह्याच्यात सांगायचं. नाहीतर आम्ही मॉलला तुमच्या बरोबर शक्यच नाही, आमचा सत्संग आहे. तुम्हाला काही सत्संगाची वगैरे काही आहे की नाही जाण? नाही. अशा पद्धतीने मन सांभाळणं याला म्हणत नाही. त्यामध्ये पण भगवंत आहे आणि माझ्यात सुद्धा भगवंत आहे. अधिष्ठान रूपाने तो आणि मी एकच आहे. मग मीच माझं मन सांभाळतो आहे. असा एवढा सगळा सर्व दूर विचार करायचा. सर्व दूर विचार करून सर्वांची मन सांभाळायची. मग आता त्यांच्या बरोबर मॉलमध्ये सिनेमाला जायचं का? नाही जायचं, पण त्यांचं अंतःकरण दुखेल अशा पद्धतीने कडक शब्दांचा मारा त्यांच्यावर न करता अत्यंत मृदू भाषेत प्रेमाने त्यांना सांगायचं की मी आपल्या बरोबर येऊ शकत नाही. मला खूप आनंद झाला असता हो आपल्या बरोबर जर मी आलो असतो तर, आपली कंपनी मिळाली असती ना, सहवासाचा आनंद मला मिळाला असता. पण माफ करा आज नाही येऊ शकत, पण नक्की येईन बरं का. मन सांभाळल्या गेली. मन दुखवले न दुखवता व्यवहार करायचा याला मन सांभाळणं असं म्हणतात. आणि देव वर्ततो जगदांतरी तोची आपुले अंतरी त्रैलोकीचे प्राणी मात्री परे पहा. कशासाठी हा सगळा व्यवहार सांभाळायचा आहे? हा व्यवहार जेव्हा आम्ही अशा पद्धतीने व्यवहार सांभाळू तेव्हाच आमच्या अंतःकरणामध्ये सर्वोत्तमाचं ठाण मांडल्या जाईल. तोपर्यंत नाही. यांनी आमचं अंतःकरण शुद्ध होणार आहे आणि त्या शुद्ध अंतःकरणामध्ये शुद्धाचं ठाण मांडल्या जाईल. आम्हाला फक्त एवढंच माहितीये की महालक्ष्मी आल्या म्हणजे साफसफाई करा, दिवाळी आली म्हणजे साफसफाई करा. पण अंतःकरणाच्या साफसफाईकडे आमचं लक्ष कधी असतं का? अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी आमचं कधी लक्ष असतो का? आणि म्हणून समर्थांनी आम्हाला दुसऱ्याच ओळीमध्ये पहिलंच सांगितलेलं आहे की स्वच्छ हाताने आणि स्वच्छ चारित्र्याने पूजा करा.
शुचिर्भूतता ही शुद्धता ही आम्हाला सुरुवातीलाच समर्थाने सांगून दिलेली आहे. आणि ती शुचिर्भूतता ती शुद्धता कशी सांभाळायची यासाठी काय पद्धतीचा विचार करायचा हे आता आम्हाला ते सांगून राहिले, जेणेकरून तिथे अखंडता वास करेल. म्हणून जो देव सर्व जगात त्रैलोक्यातील जीवसृष्टीत व्यापून आहे तोच आपल्याही देहात आहे हे परत समजून घ्यायचं, नीट समजून घ्यायचं. जो त्रैलोक्यामध्ये आहे, सगळ्या जीवसृष्टीमध्ये व्यापून आहे, तोच माझ्या देहामध्ये आहे. म्हणून स्वच्छ अनुसंधानासाठी आम्हाला बाहेर कुठेही जायची जरूर नाही, आमच्या शरीरातच तो आम्हाला शोधता येतो. असं आजचं सकाळचं विधान होतं नासते विद्यते भावो या सूत्राअंतर्गत. तो इथेच आम्हाला पाहायला मिळतो. फक्त आम्ही त्याच्या अनुसंधानामध्ये असायला पाहिजे. आणि समर्थांनी आम्हाला तेच सांगितलंय, नीट लक्षात घ्या. बरे पहा म्हटलंय त्यांनी, बरे पहा शब्द वापरलाय. त्रैलोकीचे प्राणी मात्री बरे पहा म्हणजे नीट लक्षात घ्या की तोच आपल्याही देहात आहे. मुळी पाहणारा तो एकला, सकळा ठाई विभागला. देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. शिक्षण करणारा जो देव आहे तो मूळचा एकटाच आहे. परब्रह्म एकमेव अद्वितीय. परंतु शिक्षण करणारा देव मूळचा एकटाच आहे. म्हणजे शिक्षण करणारा म्हणजे या सगळ्याचं, या सृष्टीचं पूर्ण नियमन करणारा जो आहे तो मूळचा एकमेव अद्वितीयच आहे. परब्रह्मावर एकोहम बहुश्याम संकल्प आणि त्यानंतर सगळी निर्मिती ही सगळी आठवा. आणि त्यानेच सृष्टीमध्ये जणू प्रवेश केला आणि स्वतःची सगळ्यांमध्ये वाटणी केली. हे शास्त्र समजून घ्यायचंय. पण समर्थांनी सांगितलंय की देव संकल्पना शास्त्र शुद्ध पद्धतीने समजून घ्या. असे कशीही नका समजून घेऊ, ढोबळ मनाने समजून नका घेऊ, शास्त्र शुद्ध पद्धतीने समजून घ्या. आणि मग तो त्रिगुणात्मक बुद्धीनुसार, स्वभावाने, योनीनुसार देहानी वेगळा झाला. अनेक असंख्य देह या ब्रह्मांडामध्ये आहे. हो, असंख्य देह आहेत. या सगळ्या देहामध्ये तोच आहे, तोच एकटा आहे. मग आता आमचा प्रत्येकाशी व्यवहार कसा हवा? भगवंताशीच, एकाशीच व्यवहार आमचा हवा. आता अनेकांशी व्यवहार होईल का आमचा? अशा पद्धतीने जर आम्ही शास्त्र शुद्ध विचार केला तर अनेकांशी व्यवहार होईल का? अजिबात होणार नाही. आमचा एकाशीच व्यवहार होईल. म्हणून भिन्न भाषे देहा करे. देह जरी वेगळा देह जरी वेगळं असते आणि तो वेगळा वेगळा तो भासतो, पण त्या अंतःकरणामध्ये आत्मा तोच तसाच असतो. सर्वत्र सदा सम. देवाला ओळखणं चालू आहे. सर्वत्र सदा सम. मुंगीत पण तितकाच, हत्तीत पण तितकाच. अशा पद्धतीने आम्ही जर देवाला ओळखण्याचा प्रयास केला तर तो थोरला देव आम्हाला सहज, आम्ही त्याला ओळखू म्हणजे आम्ही त्याला जाणू. आणि जाणल्यानंतर तेच होऊन राहू. जाणायचं कशाला? तेच होऊन राहण्यासाठी. आज आपल्या 10 ओव्यापर्यंत आपण आलेलो आहोत. या पुढच्या ओव्या आपण पुढच्या वर्गात जो आपली वेळ होत आलेली आहे. आज आपण या ठिकाणी थांबू. रामकृष्ण. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण. रामकृष्ण दादा. रामकृष्ण हरी मीनाताई. रामकृष्ण हरी. चला मामी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.